तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय नौसेनेने 32 वर्षे वापरलेली एक असली युद्धनौका आणि दर्शन करणार आहोत अशा एका मंदिराचे, ज्यामध्ये 5 शिवलिंग आहेत आणि त्यावर समुद्र देवता जलाभिषेक करतात। तर मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि ट्रॅव्हलर सँडी चॅनलवर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। तर तुम्हाला माहीतच आहे, रिसेंटली मी गुजरात दौऱ्यावर होतो। तर मी गुजरातच्या जवळील एक सुंदर शहर, ज्याला गुजरातचा मिनी गोवा म्हणून ओळखले जाते, अशा दीव शहराला भेट दिली। तर मित्रांनो, आज आपण दीवमधील सुंदर असे बीचेस, INS खुकरी मेमोरियल आणि गंगेश्वर महादेव मंदिर सोबत एक असली INS खुकरी जहाज पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सुरतवरून दीवला पोहोचता पोहोचता या ठिकाणी सूर्यास्ताची वेळ होत आली होती। पटकन हॉटेल केले आणि हॉटेलवर फ्रेश होऊन निघालो दीवची नाईट लाईफ एन्जॉय करण्यासाठी। मित्रांनो, जर दीवमध्ये येत आहे आणि दीवचे नाईट लाईफ एन्जॉय करायचे आहे तर दीवचे नागाव बीच एक परफेक्ट लोकेशन आहे। मित्रांनो, दीवच्या नागाव बीचवरती जसा जसा सूर्यास्त होत जातो तसे तसे सर्व पर्यटक या ठिकाणी येतात। या ठिकाणी तुम्हाला भरपूर साऱ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला मिळतील, जसे की यामध्ये तुम्ही बोट राईड, पॅराग्लायडिंग आणि आणखी भरपूर सारे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता। मित्रांनो, दीवच्या नागाव बीचचे विषय सांगायचे झाले तर जशी जशी संध्याकाळ होते तर या ठिकाणी बीचच्या किनाऱ्यावरती असणाऱ्या हॉटेलची विद्युत रोषणाई पाहून मित्रांनो, आपण एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं फील होतं। च्या किनाऱ्यावरती मित्रांनो, भरपूर सारे बार्स, रेस्टॉरंट आणि कॅफेज तुम्हाला पाहायला मिळतील। तेथील कॅफेजमध्ये बसून लोकल फूडचा आनंद घेता घेता तुम्ही एक छान टाइम या ठिकाणी स्पेंड करू शकता। तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही फ्रेश होऊन गंगेश्वर महादेवजी यांच्या दर्शनासाठी गेलो। कारण दिवसाची सुरुवात छान करायची असेल तर एखाद्या मंदिराचं दर्शन करून तुम्ही तुमची दिवसाची सुरुवात केली तर तुमचा दिवस अतिशय छान जातो। मित्रांनो, दीव शहरापासून 3 किलोमीटर दूर फुदंग गावामध्ये गंगेश्वर महादेवजी यांचे सुंदर असे मंदिर आहे। या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेली 5 शिवलिंग आहेत आणि असं म्हटलं जातं, या 5ही शिवलिंगांची स्थापना खुद्द 5 पांडवांनी स्वतःच्या हाताने केली आहे। या ठिकाणी या 5ही शिवलिंगावर स्वतः समुद्र देवता रोज जलाभिषेक करत असतात। आम्ही दर्शनासाठी गेलो त्यावेळी ओहोटची वेळ असल्यामुळे लाटा शिवलिंगापर्यंत पोहोचत नव्हत्या। तर मित्रांनो, तुम्ही देखील या मंदिराच्या दर्शनाला येत असाल तर भरतीची वेळ असताना येथे येण्याचा प्रयत्न करा। ज्यावेळेस समुद्राच्या लाटा या शिवलिंगावर जलाभिषेक करतात ते दृश्य पाहायला खूप सुंदर असते। तर मित्रांनो, दर्शन करून आम्ही या मंदिरापासून जवळच असलेल्या INS खुकरी या ऐतिहासिक मेमोरीला भेट देण्यासाठी गेलो। मित्रांनो, 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाची युद्धनौका INS खुकरी अरबी समुद्रात गस्तीवर होती। यावेळी पाकिस्तानच्या हंगोरी या पाणबुडीने मिसाईल हमला केला आणि या हल्ल्यामध्ये INS खुकरी युद्धपोत क्षतिग्रस्त झाली। आणि यावेळी मित्रांनो, भारतीय नौदलाचे 18 अधिकारी, ज्यामध्ये युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर महेंद्रनाथ मुल्ला व इतर 176 नौसैनिक यांना जलसमाधी मिळाली। या सर्व शूरवीरांना स्मरणार्थ यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी दीवच्या समुद्रकिनाऱ्यावर या स्मारकाची निर्मिती करण्यात आलेली आहे। या सर्व शूरवीरांच्या शौर्याला माझा सलाम आहे। मित्रांनो, INS खुकरी मेमोरियल पाहून झाल्यानंतर येथून थोड्याच अंतरावर समुद्राच्या तटावर असली INS खुकरी जहाज ठेवण्यात आलेले आहे। हे वॉरशिप पाहण्यासाठी तुम्हाला 100 रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढावे लागते। हे तिकीट काढून ज्यावेळेस तुम्ही जहाजाच्या डेकवर जाता तर तिथे तुम्हाला मोठमोठ्या मशीन गन, रॉकेट लॉन्चर आणि रडार यंत्रणा इत्यादी जवळून पाहता येतात। तसेच आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपले नौसैनिक कशाप्रकारे या छोट्या छोट्या कॅबिनमध्ये राहून आपल्या देशाची सेवा करतात हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते। जहाजाच्या आतील किचकट यंत्रणा पाहून मित्रांनो, तुम्ही सुद्धा थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या ठिकाणावरून जहाज चालवले जाते ती जागा आणि त्या ठिकाणावरून दिसणारा अथांग समुद्राचा नजारा आपल्याला एका वेगळाच अनुभव देऊन जातो। ही INS खुकरी जहाज 1989 ते 2021 पर्यंत भारतीय नौदलात कार्यरत होते। भारतीय नौदलाने हे जहाज शहीद वीर जवानांना आदरांजली म्हणून दीव येथे पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे। तर मित्रांनो, हा होता माझा दीवचा पार्ट 1। व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून दीव येथील प्रसिद्ध दीव फोर्ट आणि सेंट पॉल चर्च आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत।
तत्पूर्वी देऊचा हा पार्ट 1 आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत शेअर करा आणि आणखी अशाच ट्रॅव्हलर व्लॉगसाठी आत्ताच आपल्या ट्रॅव्हलर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया देऊच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग.